सर्वांना नमस्कार. माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजेच इयत्ता तिसरीतील इंग्लिशच्या पुस्तकातील 1.3 द पिकनिक हा पाठ आज आपण पाहणार आहोत. ह्या पाठातला स्वाध्याय आणि ह्या पाठाचं रीडिंग म्हणजे वाचन हे करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा इथे बघा द पिकनिक यामध्ये पेज नंबर 5 मध्ये आपल्याला काही वर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे द्यायची आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे लेट्स टॉक अबाउट द फॉलोइंग पिक्चर. म्हणजे ह्या इथे चित्राविषयी आपल्याला बोलायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. म्हणजे ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसते. चला तर मग बघूयात. बघा ट्री, बटरफ्लाय, नंतर फ्लावर्स, ग्रास, मदर, फादर, कॅट, फ्रुट्स, नंतर स्वीट, प्लेट, मॅट, नंतर गर्ल, बॉय, बॉल, टिफिन बॉक्स, डॉग, नंतर बॉय, काइट, बर्ड्स, क्लाउड्स, बोट, वॉटर. अशा प्रकारे आपल्याला इथे ह्या चित्रामध्ये हे वर्ड्स म्हणजे हे चित्र किंवा हे शब्द आपल्याला दिसत आहेत. तर पुढचा प्रश्न आहे हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक वेअर. म्हणजे तुम्ही कधी पिकनिकला गेले आहेत का आणि कुठे. तर ह्याचं उत्तर देऊयात. यस आय हॅव गॉन फॉर अ पिकनिक. म्हणजे मी गेलेलो आहे पिकनिकला. तर वेअर म्हणजे कुठे. तर आय वेंट टू अ नियर बाय पार्क. पार्क मध्ये मी गेलोय असं आपण उत्तर लिहू शकतो. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट कम्स टू युअर माइंड व्हेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक. पिकनिक हा शब्द ऐकल्या तुमच्या मनात कोणकोणते शब्द येतात बरं. चला तर पाहूयात. माझ्या मनात आलेले शब्द पाहूयात. इथे पिकनिक हा शब्द लिहिलाय. हा माइंड मॅप आहे. आणि पिकनिक ऐकल्या फन म्हणजे मजा, बरोबर ना. नंतर पार्क, नंतर फूड म्हणजे अन्न, काय काय खायचं ते आपल्याला लगेच लक्षात येते. नंतर प्लेइंग म्हणजे खेळतो, चॉकलेट्स खातो. नंतर पिकनिक म्हणजे आपण रिसॉर्ट मध्ये पण पिकनिकला जातो. नंतर वॉटर, पाण्याकडे जिथे पाणी आहे, तळ किंवा समुद्र किनारा, नदी अशा ठिकाणी आपण फिरायला जातो पिकनिकला. कसे जातो तर बसने. कोणासोबत जातो तर फॅमिली. नंतर फ्रुट्स पण घेऊन जातो. अशा प्रकारे पिकनिक म्हटल्यावर आपल्याला हे शब्द आठवतात. हे तुम्ही लिहायचं आहे मुलांनी. चला तर मग पुढचा पेज बघूयात. बघा इथे काय दिलेलं आहे. लिसन, रिपीट अँड रीड. ऐका आणि माझ्या मागे बोला आणि वाचा. वन फाईन संडे म्हणजे एका रविवारी द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक. सहलीला जायचं त्याने ठरवलं. कोणी. मांजरांच्या फॅमिलीने, कुटुंबाने. मग कोण कोण होतं मांजरांच्या फॅमिलीत. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट अँड बेबी कॅट वेर एक्साइटेड. ते खूप उत्सुक होते. वेर शॅल वी गो. डॅडी कॅट विचारतो आपण कुठे जायला पाहिजे. मग सगळे म्हणतात. ही दीदी कॅट म्हणते लेट्स गो टू द हिल. टेकडीवर जाऊया. मम्मी कॅट म्हणते लेट्स गो टू द रिव्हर साइड. नदी किनारी जाऊयात. पण हा बेबी कॅट म्हणतो लेट्स गो टू द गार्डन. इट इज सो ब्युटिफुल. आपण बागेत जाऊया. ते फार सुंदर आहे. सो दे ऑल डिसाइडेड टू गो टू द गार्डन. त्यांनी सगळ्यांनी बागेत जायचं ठरवलं. मग मम्मी कॅट म्हणते बट हाऊ शॉल वी गो. आपण कसे बरं जायचं. तर बेबी कॅट म्हणते लेट्स गो बाय ट्रेन. म्हणजे आगगाडीने, रेल्वेने जाऊया. दीदी कॅट म्हणते लेट्स गो बाय अ बस. बसने जाऊया. डॅडी कॅट म्हणतो द गार्डन इज नियर अवर हाऊस. आपल्या घराजवळ आहे. लेट्स वॉक. चला चालत जाऊयात. सो दे ऑल डिसाइडेड टू वॉक टू द गार्डन. सगळे मग गार्डन मध्ये चालत जायचं ठरवतात. मग दीदी कॅट म्हणते व्हॉट शॉल वी टेक विथ अस. आपण आपल्यासोबत काय न्यायचं. मग हे सगळे कॅट बघा काय म्हणतात. आय शॅल टेक केक अँड मिल्क. मी केक आणि दूध घेते. मग हा कॅट म्हणतो ही कॅट म्हणते आय शॅल टेक अ मॅट अँड अ हॅट. मी चटई आणि हॅट म्हणजे गोल टोपी घेतो पिकनिकला. नंतर ही कॅट म्हणते आय शॅल टेक अ बॅट अँड अ बॉल. मी बॉल आणि बॅट घेणार. तर अशा प्रकारे बघा या चित्रात दिसते हे सगळे वेगवेगळ्या वस्तू घेऊन
पिकनिकला जायला सुरू करतात, चालत पिकनिकला जातात. सो दे ऑल वेंट टू द गार्डन फॉर अ पिकनिक. सगळे गार्डन मध्ये गेले पिकनिकला. दे प्ले टुगेदर. ते सगळे एकत्र खेळले. त्यांनी सगळे एकत्र खेळले. दे ऑल हॅड अ लॉट ऑफ फन. त्यांनी फार मजा केली. बघा खेळतायत ना. पुढे दे गॉट हंग्री. आता खेळल्यावर त्यांना काय लागली? भूक. हंग्री म्हणजे भूक लागली. मम्मी कॅट गेव एव्हरीवन सम केक. मम्मीने सगळ्यांना केक दिला. ओ नो, पण काय झालं? बेबी कॅट्स केक फॉल डाऊन. बेबी कॅट्स केक फेल डाऊन म्हणजे केक खाली पडलं. बेबी कॅट स्टार्टेड क्राईंग. बेबी कॅट रडायला लागले. डोंट वरी. त्याची मम्मी म्हणते डोंट वरी, काळजी नको करू. आय शॅल शेअर माय केक. मी माझा केक तुला देईन. नंतर डॅडी कॅट पण म्हणतो आय शॅल ऑल्सो शेअर माय केक. मी सुद्धा माझा केक तुला देईल. आणि दीदी कॅट पण म्हणते आय शॅल शेअर माय केक टू. मी सुद्धा माझा केक तुझ्यासोबत शेअर करेल. सो बेबी कॅट गॉट मोर केक. बघा तिघांचा थोडा 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 केक मिळाला, तर ह्याला सगळ्यात जास्त केक मिळाला. बेबी कॅट वॉज हॅपी. अशा प्रकारे बेबी कॅट आनंदी झाले. एव्हरीवन वॉज हॅपी. प्रत्येक जण आनंदी होते. इट वॉज अ हॅपी पिकनिक इन नीड. खरंच एकदम आनंदी पिकनिक झाली. आता पुढे पाहूया डी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि माझ्या मागे बोला. डिसाइडेड, excited, riverside, together, everyone. तर अशा प्रकारे आज आपण द पिकनिक हा पाठ पाहिला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.